सो हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी जसे लास्ट ब्लॉगमध्ये बोलली होती की मी आमच्या नवीन रूमचा ब्लॉग करणार आहे. सो मी आता तो करते. सो आम्ही ही रूम 4 वर्ष आधी बुक केलेली जेव्हा ही बिल्डिंग तयार होत होती आणि ते आता आम्हाला भेटली रूम. सो आम्ही राहायला आलो, 1 आठवडा झाला आम्ही इथे राहायला आलो. तो आता आपण बघूया ती रूम कशी आहे. सो हा आहे आपला वेलकम डोअर, जिथून मी तुम्हाला सगळ्यांचं वेलकम करते. सो आता आपण आपल्या एंट्री डोअरने एंटर केलं आणि हा आपला हॉल आहे. हा मी तुम्हाला दाखवते. हा आपला पूर्ण हॉल आहे. तिथे लाईट्स पण भेटतात. वर मी तुम्हाला दाखवते. इकडे देवार आहे आणि या देवाच्या आतमध्ये सुद्धा ना एक लाईट आहे. वेट, हा हे बघा, मस्त वाटते ना. ह्या साईडला आपला टीव्ही आहे. परत इथे सगळं ते बोर्ड वगैरे वर शोपीस आहेत. ह्या साईडला खाली इथे पुस्तकांसाठी वयांसाठी वगैरे जागा केली आहे. हे माझं आहे, हे माझ्या बहिणींसाठी आहे आणि या साईडला देविकाच्या. परत इथे सुद्धा आपलं काय असेल आपलं ठेवायचं, म्हणजे आपल्याला अभ्यासाच्या गोष्टी काय नाही का लागतात. सो ते त्याच्यासाठी. परत ह्या साईडला वर झुंबर्स आहे आणि ह्याच्यामध्ये ना असं ब्ल्यूटूथ अशी लाईट पण आहे. मस्त आहे ना. इथे ही लाईट लावली आहे कारण इथे इथे आम्हाला अशी मोठी फोटो फ्रेम लावायची आमच्या फॅमिली मेंबर्सची. सो म्हणून इथे अशी लाईट लावली आहे. परत मी तुम्हाला झुंबर दाखवते. झुंबर मस्त, त्याच्यामध्ये ना 10 प्रकारच्या काय चालू होते. मला ना ती बटन अजून पार्ट नाही ती नक्की कसलं कोणाचं बटन आहे वगैरे. सो आता मी एक बटन दाबलं तर ह्या लाईट्स चालू झाल्या आहेत. ह्या लाईट्स अशाच लावल्या आहेत जसं शोपीससाठी वगैरे. हे पण मस्त वाटतं. आणि आता बघते तो झुंबरचं बटन. सो आपण झुंबर पाहत होतो आणि ह्या झुंबरमधले जे कलर आहेत ना ते आपल्या मर्जीने जर करायचे असतील ना चेंज, तर त्यांनी हा रिमोट दिला आहे. त्या रिमोटने आपण आता हे ह्याचे कलर चेंज होतात आणि आतमधले पण त्याच्या आतमधले सुद्धा कलर चेंज होतात. आणि हे मस्त वाटतं असं फिरताना. हे आतमधले जे आहेत ना ते फिरत आहेत आणि याच्यामध्ये ब्ल्यूटूथसुद्धा आहे, जेणेकरून आपण सॉंग्स लावू शकतो. सो मी जेव्हा घरी एकटी असते तेव्हा मी हे लावते. सो जेव्हा पण मी घरी एकटी असते ना तेव्हा ह्या झुंबरमध्ये सॉंग्स लावते आणि मस्त ऐकत बसते आणि एकटीच वाईब करत असते घरात जेव्हा कोण नसतं तेव्हा. सो हा आपला पूर्ण हॉल होता असा. तर मी सगळ्या लाईट्स लावल्या आहेत, छान वाटते असं. सगळ्या लाईट्स लावलं ना की मस्त असं कलरफुल वाटतं. फॅन का बोलते, गरम होत आहे तेच मध्ये गरम का होत आहे मला. सो ते आता आपण बघूया आपलं किचन कसं आहे. ओके. आणि अजून एक सांगायचं राहिलं की ह्या जागी आपला एक सोफा येणार आहे, म्हणजे अजून आणला नाही आहे आम्ही, पण येणार आहे लवकरच. सो म्हणून ती जागा अशी खाली आहे. सो आता आपण किचन बघूया. या सरप्राईजसाठी मी झाकून ठेवलं आहे, आता मी ओपन करते. किचनमध्ये सुद्धा खूप प्रकारचे लाईट्स आहेत अवेलेबल. सो हे आपलं ओव्हरऑल असं किचन आहे. स्वतः पण लाईट्स ऑन करून बघू. ह्या साईडला पण आतमध्ये लाईट्स आहेत, खाली सुद्धा आहेत. मला सर्वात जास्त ही येलो कलरची लाईट खूप आवडते, ती मस्त वाटते व्हाईटपेक्षा. आणि ही चिमणी आहे, ह्याच्याबद्दल तुम्हाला माहितीच असेल की ह्याचा नक्की काय उपयोग असतो. थांबा मी ऑन करून दाखवते.
ह्याची जादू मला खूप आवडते. बघा आता आता 1 वर आहे ना, तर आता मी असं हात फिरवल्यावर ते 2 वर झालं. अरे हां, आता 3 वर झालं. आता जर आपल्याला कमी करायचं असेल ना, तर आपण असा हात फिरवायचा उलटा. अरे हां, 2 वर झालं. म्हणजे ते असं हात फिरवलं की कमी जास्त होतं वगैरे. सो मला ही एक सिस्टीम खूप आवडली. मस्त आहे ते. आणि ह्या साईडला हां, आता राहिले तिथे वर मम्मीने ते डबे वगैरे ठेवले जे आपल्याला लागतात जेवणासाठी वगैरे, किंवा हे काय हळदीचे डबे, साखराचे डबे वगैरे. सो ह्या साईडला खाली आपले हे आहेत भांडी ठेवण्यासाठी ट्रॉल्या. सो ही एक सिस्टीम मस्त आहे. ह्या साईडला पण 2 हे दिलेत. इथे खाली डस्टबिन आहे, इथे काहीतरी असंच ठेवलं आहे. परत ह्या साईडला शोपीस वगैरे सगळं ठेवलं आहे. आणि ह्या साईडला ते पिठाचे डबे वगैरे मम्मीने सगळं ठेवलं आहे. सो हे आपलं होतं पूर्ण किचन. मला किचन खूप आवडलं. आणि मेन म्हणजे हा जो कलर कॉम्बिनेशन आहे ना, हा थोडासा ग्रीन आणि प्लस हा व्हाईट. इथे पण हे असं ग्रीन हे व्हाईट वगैरे दिलं ना, हा कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडला. म्हणजे आम्हाला हे सजेस्ट केलं होतं की तुम्ही असं करा म्हणून, हे छान वाटेल वगैरे. सो हे आपलं ओव्हरऑल किचन होतं. ह्या साईडला बाथरूम आहे, हे बेसिन आहे. सो हे आपलं ओव्हरऑल किचन होतं. सो हा आपला किचन आणि हॉलचा पार्ट संपला. सो आता आपण बेडरूमकडे जाऊया. बेडरूम बघूया कसं आहे. आणि आमचं बरंचसं काम अजून थोडं बाकी आहे, पूर्ण नाही झालं आहे. जसं की बाहेर नेमप्लेट बाकी आहे अजून लावायची, तिथे सोफा लावायचा बाकी आहे, वायफाय बसवायचा बाकी आहे, आणि अजून छोटं मोठं काम आहे. आमचं AC सुद्धा बसवायचं बाकी आहे अजून. सो आहे थोडंफार काम बाकी. पण मी इतक्या लवकर नव्हती करणार ब्लॉग. पण म्हटलं एवढं सगळं होईपर्यंत टाईम तर लागेलच, मग नंतर करून काय उपयोग नाही, थोडं लेट होईल ते. मग बोलली करूनच टाकते. आणि जर मी लास्ट ब्लॉगमध्ये बोललेली की लवकर येईल लवकर येईल. सो बोलले आज करते मी. सो आता आपण बघूया बेडरूम कम. सो इथून ते आपली बेडरूमची एंट्री. इथे पण सुद्धा आम्ही म्हणजे जशी तिथे बाहेर लावलेलं ना, तसंच आम्ही इथे सुद्धा ही लाईट लावली आहे. कारण इथे सुद्धा आम्हाला एक फ्रेम लावायची आहे, म्हणजे आमच्या फॅमिली फोटोची. पण ती ट्री टाईपमध्ये असणार आहे थोडी. सो म्हणून तिथे जागा सोडली आहे, तिथे फ्रेम लावायची आहे. ह्या साईडला आहे कबर्ड. सो कबर्डमध्ये ही जागा आहे ना खालची, हा कप्पा आहे माझ्या कपड्यांचा, हा कप्पा आहे माझ्या 2 नंबर बहिणीचा, आणि हा कप्पा सर्वात खालचा म्हणजे 3 नंबर बहिणीचा. आणि ह्या साईडला कबर्डमध्ये माझ्या मम्मीचे पूर्ण कपडे आहेत. तिने कब्जा केला आहे पूर्ण ह्या साईडला. इथे तिच्या साड्या ठेवल्या आहेत, इथे तिचे ड्रेसेस ठेवले आहेत, परत खालीसुद्धा काही ना काही तिनेच ठेवलं आहे. सो ते एक झालं. आणि इथे वरसुद्धा स्टोरेजसाठी जागा केली आहे. इथेसुद्धा आपण आपलं काय सामान ठेवायचं असेल, मोठ्या मोठ्या बॅगा असतात कधी कधी आपल्याकडे, सो त्यासुद्धा आपण ठेवू शकतो. हा माझा फेवरेट मिरर. मी इथेच बसते अभ्यासाला वगैरे बसायचं असेल तर, आणि मिररमध्ये 24 तास बघत असते. आणि ही आपली विंडो आहे. विंडोतून पूर्ण ही समोर बिल्डिंग तयार होते आहे, ती झाली नाही आहे अजून. परत ह्या साईडला पूर्ण गाढव नका दिसतो, तो इच्छापूर्तीचा रोड आहे जो दिसतोय तो. आणि ह्या साईडला उत्कर्ष नगर दिसतो. आणि माझ्या फेवरेट मिररला एक आम्ही लाईटसुद्धा दिली आहे, अशी खाली चालू होते. हां, स्पॉट लाईट दिले आहे. परत ह्याच्या आतमध्ये सुद्धा आम्ही सामान वगैरे ठेवायला हे केलं आहे. माझ्याकडे एवढ्या सगळ्या लिपस्टिक आहेत, आणि ह्या सगळ्या लिपस्टिक ना झाडाच्या आहेत. सगळं सॉरी, मम्मा फुटलं असं तर झालं. झाडाचे आहेत सगळ्या, पण त्यातल्या मी यूजच नाही करत, कारण मला लिपस्टिक यूज करायला आवडत नाही, का माहीत का म्हणून.
पण माझी मम्मी आणि यूज करतात त्यामुळे आम्ही घेऊ आणतो. ई मम्मा. सो एवढ्या सगळ्या लिपस्टिक असून मी एक पण त्यातली लावत नाही. माझ्या मम्मीला आवडतात दॅट्स वाय आम्ही घेऊन येतो. परत तिकडे सुद्धा स्टोरेजसाठी जागा आहे. तिथे सुद्धा आपण गाण्याला ठेवू शकतो. आणि हा बेड आहे ना, हा बेड आपण म्हणजे बसण्यासाठी सुद्धा यूज केला जातो आणि तो असा खेचल्यावर इथे 2 गाद्या आहेत ह्या. तर त्या 2 गाद्या त्यातली एक इथे टाकायची म्हणजे आपण त्यावर झोपू शकतो. सो हा सोफा कम बेड आहे. सो हा होता आपला पूर्ण. थांबा मी तुम्हाला वरून दाखवते. सो हा होता आपला पूर्ण बेडरूम. असा बेडरूम आमचा छोटाच आहे कारण आम्हाला हॉल मोठा दिलाय त्या लोकांनी. सो दॅट्स वाय. सो तुम्हाला ना मला कशी काहीतरी सांगायचं होतं त्या एंट्री डोअरच्या इथे. त्या दिवशी ना मी अशीच बाहेर गेली, आमच्या डोअरच्या बाहेर गेली आणि आमच्या डोअरच्या म्हणजे आम्हाला 4 साईडच हवा यायला चान्सेस आहे. सो त्या दिवशी ना अचानक घरी कोण नव्हतं आणि अचानक हवा आली आणि डोअर लॉक झाला. सेफ्टी डोअर लॉक झाला आणि माझ्याकडे चाबीच नव्हती. चाबी आतमध्ये होती, मी बाहेर होती आणि डोअर लॉक झाला. मी एवढे हायपर झाली ना कारण त्या दिवशी माझं प्रॅक्टिकल एक्झामसुद्धा होती कॉलेजमध्ये. आणि नशीब की त्या नेबर त्या काकाने आम्हाला बाजूच्या काकांनी मला हेल्प केली, नाहीतर माझं प्रॅक्टिकल एक्झाम घरातच झाली असते. म्हणजे तेव्हापासून मला एक मला म्हणजे अशी एक शिकवण भेटली की कुठे पण गेलीस तर चावी सोबत ठेवावी. आता काय आपण चाळीत राहत नाही की कडी लावली आणि कडी खोलली आणि ते आलो घरात. सो तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा जर तुम्ही सुद्धा असं करत असाल माझ्यासारखं पावटपणा तर लक्षात ठेवा. सो हा होता आपला ओव्हरऑल पूर्ण घराचा ब्लॉग. मला कसा वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सो आपले ब्लॉग मध्ये मध्ये येत राहते. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सो आता बाय. आपला ब्लॉग इथे संपतोय. एंड करते. सो मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आपला ब्लॉग कसा होता. आणि पूर्ण म्हणजे अजून बरंच बाकी आहे तसं. आणि मी बेडरूमला अजून सजवणार आहे. डेकोरेट थोडंफार करणार आहे मी. माझ्या डोक्यात प्लॅन आहे थोडा. तो आपण ते करणार आहे. तर ते झाल्यानंतर बघू मी एखादा अजून ब्लॉग करेन थोडाफार. छोटासा मिनी ब्लॉग होऊ शकतो. पण आता बाय. चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.